नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कट्टाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण गॅसवर पोपटी बनवणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। मैत्रिणीच्या शेतात गेले होते आणि बघा हा असा बांबोडीचा पाला असतो, तो मी तोडून आणला। उन्हाचंच तोडला होता आणि 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडेसे पानं सुकली होती। तर आता ही सुकलेली पानं आणि मुळं आपण सगळी व्यवस्थित काढून घेऊया। आता इथे आपण एक अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। तर त्यासाठी लसूण आणि आलं मी इथे खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे। आता चिकन आपण चांगलं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, तिखट मिरची पावडर आपल्याला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे, थोडंसं गरम मसाला आणि आलं लसूण जे वाटलेलं आहे ते टाकायचं। हे टाकल्यानंतर ना चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाकण ठेवून एक अर्धा तास मुरायला ठेवायचं। आता हे आपलं सगळं लावून झालेलं आहे, एक अर्धा तास मुरायला ठेवूया। इथे आपण चांगल्या वाटाण्याच्या शेंगा आणि 2 अंडी धुवून घेतलेले आहेत। हे आता एक मातीचं भांडं घेतलेलं आहे। बांबोडीचा पाला आपण निवडल्यानंतर धुवून चाळणीत पाणी नितळायला ठेवलेला। आता आपण लेयर लावूया। तर इथं मातीच्या भांड्यामध्ये सुरुवातीला हा बांबोडीचा पाला घालायचा आहे। पूर्ण असं खालचा तळ झाकला जाईल एवढा बांबोडीचा पाला घालायचा आहे। पूर्ण खाली भांड्याचा तळ मी झाकलेला आहे पाल्याने। आता आपण त्याच्यावरती हे मसाला लावून ठेवलेलं चिकन आहे ते टाकून घेऊया। चिकन टाकल्यानंतर ना आता जी आपण अंडी धुवून घेतलेली होती ती अंडी आणि मी हे वाटाण्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत। तुम्ही पावटा टाकतात, पण पावटा मला आवडत नाही आहे म्हणून मी टाकलेलं नाही। तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता। आणि वरून थोडंसं परत मीठ टाकलेलं आहे आणि परत वरून बांबोडीच्या पाल्याने पूर्ण कव्हर करायचं आणि असं फॉईल पेपर लावायचं की जेणेकरून आतल्यात वाफ राहिली पाहिजे आणि चांगलं शिजलं पाहिजे। आणि त्यामुळे जो पाल्याचा सुगंध आहे तो कोंडला जाऊन चिकनला छान असा वास येतो। एक 10 मिनटं मी मोठ्या गॅसवरती ठेवलेलं आणि नंतरनं बारीक गॅसवरती परत एक 15 मिनटं ठेवलं। तर आता उघडून बघूया। बघा गरमागरम मस्त आपली अशी पोपटी तयार झालेली आहे। बघा कशी छान वाफ येते आहे। आता हा पाला आहे तो आपण काढून घेऊया। पाला आपण सगळा काढून घेतलेला आहे। त्यातलं जे लेग पीस होता तो काढून बघूया म्हणजे शिजलं आहे का। तर बघा कसं छान शिजलेलं आहे। तर एक 25 मिनटात आरामात शिजतं। हाताला खूप चटका बसतो आहे। आता हे सगळं आपण ताटात एका काढून घेतो आहे। तर आता मी हे मातीचं भांडंच पालतं करते आणि वरून जे काही पाला पडलेला आहे तो आपण काढून घेऊया। आता बघा सगळा पाला काढून झालेला आहे। मस्त आपली ही पोपटी तयार झालेली आहे। गरमागरम बांबोडीचा इतका छान वास येतो आहे आणि इतकी छान टेस्टी झाले ते। बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे, ओलसर राहिलेलं नाही। बघू शकताय खूप छान झाले होते। तर चला आता टेस्ट करून बघूया। वाव, काय मस्त! नक्की ट्राय करा।